जायला पूर्ण खराब आहे. हे बघा, यायला बघा, येताने आणि जाताने बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे बघा तुमचं आपल्या आजच्या वसईच्या ट्रिपमध्ये. तर भावानो, काल आपली गाडी वाड्या रोडला गेलेली, फुल हालत खराब आहे. घरी गेल्या मला जेवण पण म्हणजे जेवण गेलं थोडंफार, पण भाई मी असा जे झोपलो तरी आहे ना, वसईपेक्षा जरा चांगलंच आहे ते रोड. काही म्हणा, मला वाटलं की वसईचाच खराब असत. आता फायनली भाई गाडी भरून तर निघालो. आता लागलो भाई वसई रोडला. भाई याच्यापेक्षा आहे ना आपला खुरुटचा रोड परवडला भाई. या रोडला मला लई झटके बसलेले आहेत. म्हणजे यार माझं चांगलं नवीन कोर टायर यार या रोडला फाटलेला आहे. माझ्या गड बसलतं यार. मेन लपडा या खड्ड्याचा नसतंय. हे जे खड्डा पडल्यानंतर हे जे डांबर असतं ना, डांबर, ते डांबराचं जे कट बसतंय ना, ते पूर्ण समोरल्या साईडला कट बसलेला. मागं मी ब्लॉक टाकलेला आहे टायर पंक्चर खोलायचा, तर त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता त्या व्हिडिओमध्ये की आपल्या टायराला कसा कट बसलेला होता आणि कशी आपली काशी झालेली. भाई माझ्या गाडीला घेऊन 1-2 महिना पण झाला, म्हणजे 1 महिना पण नाही झालेला. काय तिची पहिली का दुसरी ट्रिप होती. म्हणजे गाडी आणून बॉडी बिडी बनवून यायला बाहेर यायला थोडं टाईम लागतोय, त्यामुळे 1 महिना म्हणलं. एक दुसरी का तिसरी ट्रिप होती माझी त्या गाडीवरती. तेव्हा या रोडला माझं ते टायर फाटलेलं भाऊ. ते बी मला माहिती आहे कुठं कट बसलंय, आणि मला असं वाटलं नव्हतं तिथं कट बसल. आणि तेव्हा तिथला रोड आहे ना, सेम ह्याच पोझिशनचा होता जसं आता सध्या आहे. की जसं दिसायला लागलं ना तुम्हाला, ह्याच पोझिशनचा तिथं रोड होता. असा जे आहे बघा इथं दिसते ना, असा रोड होता. तर मग त्याच्यामुळे जरा मला गाडीत तेव्हा लोड पण नव्हतं. जास्तीत जास्त असेल एक 2-3 टन माल होता त्याच्यामध्ये. म्हणजे सगळे आता आपल्या गाडीत जे माल भरलाय ना, त्यातला फुगार रोल होता. तो ते रोल आहे ना, आता दाखवतो तुम्हाला खाली करायच्या टायमाला. ते रोल भरलेलं होतं. यायला काय रोड आहे यार एवढा. काय आता मी काही बोलू शकत नाही भाऊ त्या बाबतीत. माझ्या तोंडात तर लई वाईट आणि घाण शब्द यायला लागलेत, पण कंट्रोल करावा लागेल मनावर. यायला लई खराब आहे यार. मेन सुधारला पाहिजे हे रोड, तर सुधारला पाहिजे. एक टायमाला ते मी काल गेलेले पुढचा रोड तर बरा होता भाई, याच्यापेक्षा लई बरा होता ते. म्हणजे खड्डे पण असे खड्डे नव्हते तिथं. खड्डे होते नॉर्मली असं धड गाडी, म्हणजे पहिल्या दुसऱ्या घेरवर तर नीट चालायला पाहिजे तसे खड्डे होते ती. मग या रोडला हे बघा मी गाडीत एका जागेवर आहेतच नाही. पूर्ण हाता अवघडून गेलेत माझे, इकडं तिकडं हे करून पूर्ण यार फालतू काय भाऊ, फालतू. या रोडला भाड्याला मला अजिबात वाटत नाही. पण आता कसं आहे, जुन्या पार्ट्या आहेत, सांभाळावं लागतंय, म्हणून मला येणं भाग पडायला लागले. पण त्यांना आपण नाही बी म्हणू शकत नाही. अरे भाई सरळ बोलतात आपल्या पार्टीवाला, भाई कितना होएगा वो ले लेना, लेकिन तुम्ही या ना. असं आहे भाऊ आपलं कामच. आपण समोरल्याला असं देतो का, बार ते लोक आपल्याला आठवण ठेवावं की हा भाई यांची गाडी लागल्यावर जरा सेफ जाईल, सेफ येईल, असं तसं वाटतंय त्यांना. म्हणून बघा ना, बाकी काय नाही. आता हे रोड तर तुम्हाला दाखवलंय. आता हे रोड पूर्ण इंजिनिअरिंगचे कॉलेज लागते ना, तिथपर्यंत असा आहे. तो जाओ भाई, बघा का हालत यार रोडची. बघा मी कुठं जायला लागला, कुठं जायला लागला. बघितलं भाई कसा आहे रोड. पूर्ण भाई अर्धे टायर घुसायला पाहिजे तसं रोडची हालत आहे एकदम. काय करणार सरकार भाई, काय बोलायला जमत नाही आपल्याला भाऊ. अजून आपलं काय त्याच्यात कशात काय नाही. उद्या जाऊन प्रॉब्लेम व्हायचे म्हणून आपण कोणाला काय बोलायला जात नाही. तर चला भावानं जाऊ आता. कसं वसं इथंच झोले देऊन मेन काय माहिती आहे, काल खडूच्या रोडला गेलो तर भाऊ माझी मान दुखायला लागले. हे असं हे जे आत्ता जसा झटका बसला ना, इकडं तिकडं होऊन आहे ना, मान दुखायला लागली माझी. चला मग भावानं, काय आता इथून जाऊ आपण कसं तरी. पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काय नाही. पुढं चांगला रोड आहे, फक्त इथंच थोडा कारण पूर्ण वाट लागले. समोरल्या गाडीचे तर पाटे कर वाजायला लागले.
आवाज येत असेल तुम्हाला. असा रोड आहे बघा. बघा भेटतो भाऊ ना तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज क्रॉस करून. फायनली भाई आलो लवकर. भाई रोड फुल खराब आहे. आता माझं येतानाच मूड गेलाय गाडी चालवायचा. जाताना तर लय बेकार आहे. काय आतले काय बोलायचं यार. चला तरी भावानो पोचलो एकदाच या 7:30 रोडला पार करून. तर आपल्याला जायचं आहे यो ब्रिज क्रॉस करून पुढचा सातिवलीच्या इथून लेफ्ट मारून वसई फाट्याला यायचं आहे परत. चला मग तिथं आता पार्टीला फोन लावतो, जाऊन बोलतो की भाई आदमी लोग बुला लो, मेरा काम खत्म हुआ, अभी आ गया मैं 10-15 मिनट में पहुंचूंगा. त्यांना सांगतो. तर आपण भेटू तिथं गेल्यावर इम्रान भाई पासून. तर भावना झाली एकदमची गाडी खाली आपली. आता आपल्याला जाताना लय हालत खराब आहे आपली. जाऊ कस तरी काशी करू. निघालो फाळका वगैरे लावून. आता गाडी धुवायचा विचार होता पण जाता जाताना एवढी वाट लागणार आहे ना, माझी कुठे थांबायची कॅपॅसिटी नाही भाऊ. म्हणून आता डायरेक्ट जाईल आणि जाऊन आहे ना लावतो. बघू पुन्हा नेक्स्ट टायमाला कधी संडे बिंडे या टायमाला येऊन गाडी धुवायला लावू. तर आता सध्या इथे इम्रान भाई नाहीत आपले, म्हणून आपल्याला इथं काय भाडं भेटणार ना, ऑनलाईन येणार. तर आता सध्या निघालो मी इथून. मग काय बघू झालं तर जायच्या रोडनं बनवायला येईल. माझ्या मते तर भाऊ नाही जमणार. हे बघा हे फक्त झटका लागला म्हणून पडले. तिथं तर मी ठेवलं तर मला धरून थांबावं लागेल तसा रोड आहे. काय सांगावं यार, एवढी हालत खराब, एवढा बेकार रोड अजून दुसरीकडे कुठंच नसेल. मला खडूस वाड्याचा रोड मी पण गेलोय. पूर्ण गुडघे एवढे खड्डे होते त्या टायमाला मी वाड्याला जाऊन, म्हणजे ते बी अर्ध्या रात्री आला होत्या रोडनी. तरी पण मला कधी एवढा भात झाला नाही की बाबा ही रोड एवढा खराब आहे यार. भाई एक टायमाला आलेलो मी वाड्याहून. रात्री मला काहीतरी बहुतेक 3-4 वाजायच्या टायमालाच मी, म्हणजे गुजरातून यायच्या टायमाला, गुजरातला गेलेलो भाडं घेऊन. तर यायच्या टायमाला मी हे केलो, वाडा मारून आलो. कारण विरारच्या टोलनाक्यापाशी जाम दाखवला होता म्हणून वाडा मार्गेत जावं म्हटलं. मग वाडा मार्गे आलेलो तर भाई पूर्ण गुडघे एवढे खड्डे, देवी अंधारात, ना लाईट नाही ना काय नाही त्या रोडला. भाई फुल खराब रोड होता. काय सांग. तरी पण कसं बसं भाई आलेलो मी त्या टायमाला. पण आता तेवढा काय खराब रोड नाही आहे. आता मस्त एक साईडनं काम चालू आहे, एक साईडला म्हणजे आंबाडीच्या पुढून थोडा रोड चांगला आहे. थोडा, पूर्ण चांगला नाही, थोडा चांगला आहे, लायकीत गाडी चालायचा. पण या वसई रोडसारखा एवढा खराब नाही. आता मला कसं आहे, या शेटचं काम घेऊन आपण पहिल्यापासून करतो ना, म्हणून भाग आहे की मला ह्या भाड्यावर येतो. तर दुसऱ्याचं भाडं असलं मी अजिबात जात नाही. मला जाऊच वाटत नाही या रोडला. आणि एक टाईम कसं कधी 2 दिवस 3 दिवस गाडी उभा राहिली म्हटल्यावरच मला असं ह्या साईडला मजबुरीनं यावं लागतं. मला दुसरं काही नाही, पण भीती ह्या गोष्टीची वाटते की टायराला मार लागते ना भाऊ, ते सगळ्यात नुकसानदायक आहे या साईडला. टायरला पहिला मार लागतं इथं कधी बी जर मार घेऊन आलं ना, त्याच्यामुळं. आता चला सध्या तर आपली झाली गाडी खाली. परत आपल्याला मारायचं तर तिथंच मारायचं आहे. काय होईल काय नाही. आता जाताना माझी हालत खराब होईल. पाठ माझी आताच दुखायला. मी झोपलेलो भाऊ. आल्या गाडी दिलं खोलून यांना, आपला घेतलो तेवढं आलो. सकाळी जेवण केलेलं होतं म्हणून डायरेक्ट येऊन आडवत तिथं झोपायला चालू केलं. मग काय नाही भावना, आता जाऊ आपण बघू आपल्या वसईचे रोड.
वसईला आतमध्ये यायला पण रोड चांगला बांधलेला आहे. वसईला पण आतमध्ये यायला रोड चांगलाच बनवलेला आहे भाऊ. यायच्या टायमाला फक्त चांगला रोड आहे, जायला पूर्ण खराब आहे. हे बघा, यायला बघा, येताने आणि जाताने बघा. इथं आहे ना रोड चांगला बनवलेला आहे भाऊ. अजून थोडं पुढे हे जर कॉर्नर क्रॉस केलं ना, यायला पूर्ण भाई तिथून जे आलो ना एकदम स्मूथ, असं पोटातलं पाणी सुद्धा हलणार नाही तसं भारी रोड आहे. इकडे येतंय म्हणजे या वसईमध्ये बरं का, वसईचं ते रोड नाही, आमचा कामन चिंचोटी रोड नाही, तेवाला तर दलिंदर टाकूनच दिलेला रोड आहे. काय करावं लागतं, यावं लागतंय आता. उगं नवं माय यावंच लागते. आमच्या लातूरची भाषा तसं नाही भया, काय करावं, जावं. चला आता मग भावानो, माझं म्हणणं होतं काय करू मी पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणून. मग चला भावानो, आता भेटू आपण परत एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मग आजचा ब्लॉग मी इथंच समाप्त करत आहे. नमस्कार.